हे आहे मोदक पात्र. आता हे मोदक पात्र खूप रेअर कोणाकडे तरी बघायला मिळतं. उघड ना. नमस्कार, गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि आज वार आहे गुरुवार. आणि आत्ता सकाळी मी आज लवकर उठलेली आहे. आंघोळ वगैरे करून रेडी झाली, कारण मी चाललेली आहे माझ्या मावशीकडे राजापूर कुंभवडे इथे. सो आज सबंध दिवस मी तिथेच असणार आहे. संध्याकाळी रिटर्न येणार आहे. मी आणि आई, म्हणजे माझी आईची सख्खी बहीण, तिच्याकडे आज मी चाललेली आहे कुंभवड्याला. चला तर मग निघतो आता. नो टेन्शन. नख लावणार ती. Which time you will do? This or this? वरती. वरती आहे. हे तुझ्याकडे ना. या मॅम काय नो मॅम येऊ नाही. ये बिल सिट डाऊन. लोकांकडे जायचं. करिश्मा, आपण घरी पाळूया मुंबईला. खरंच तू तर पाळायला तयार आहे ना कोणता पण कुत्रा किंवा मांजर? पण चालेल. चल छोडू. त्याचे दात शिवशिवत आहेत. त्याचे नाही, तिचे. मला नेहमी त्याचे असंच तोंडात राहतात. बाबू तुला नाही, तू बस. हे आमची करिश्मा. हे करिश्मा, म्हणजे करिश्मा या. मी आत्ता पोचलेली आहे माझ्या मावशीच्या घरी. तर आधी मी घरात जाते, नाश्ता वगैरे करतो आणि त्यानंतर मग आम्ही जातो खालच्या बाजूला, खालच्या देवळामध्ये. झाली ऐकूया. तर मी येणार आहे म्हणून माझ्या मावशीने माझ्यासाठी उकडीचे मोदक केले. म्हणजे आम्ही करणार आहोत, अजून केले नाही. इथे उकड काढायला सुरुवात काय केलंय, उकड काढायला घेतली ना इथे. तर मी आली म्हणून माझ्या मावशीने फणसाची भाजी करायचा विचार केलाय. हो, मी येणार म्हणून मावशीने ठरवलं ना फणसाची भाजी करायची. काय सकाळी आल्या पहिला नाश्ता आमच्यासाठी होता भजी आणि वड्याचा. उपमा पण केला, पण भजी पाव असताना आम्ही कुठे उपम्याचा नाश्ता करणार आहे.
माझी घर कशी माझं आहे म्हणून मी जातो. नाही ती पाहुण्या नाही ना मस्त एकदा त्या तेव्हा ती बसली होती एक दिवस आगऱ्यांची घर आहेत आगरी लोक त्यांच्याकडे माझी 3-4 ठिकाणं आगरी. त्यांच्याकडच्या भाकऱ्या खायच्या मस्त मोठ्या आणि पातळ असतात भाकऱ्या. आपल्याला जमत नाही बघा, उकड उकड करतात त्या भाकऱ्यांची उकड मस्त करतात. पण मस्त करतात ना, केवढी मोठी. आम्ही मागे ना तुमच्या इथे कळव्यातनच एक जण बनवतो त्याच्याकडे घ्यायला आलेलो भाकऱ्या. आगरी येतो पण भाकऱ्यांची जवळ खारेगावात. होय खारेगावात आहे ना, तो मशीनवर बनवतो. हो का? भाकऱ्या मस्त मशीनवर बनवतो भाकऱ्या. भाकऱ्या म्हणजे माझे भाऊ आले ना, तर म्हणजे मी पनवेलला गेले तरी ते सांगतात, संगीता तू त्या आम्हाला भाकऱ्या येतात. पनवेलला म्हणजे त्यांच्याकडे ते सगळे आगरी येते ते लोक तर मस्तच बनवत असतील तिकडे भाकऱ्या. पण ते नाही आणत तिकडून, त्यांना ह्या आवडतात मशीनवर. अच्छा. मी माझ्याकडे कोणाला नाही तरी मागवलेल्या छान असतात मस्त. पातळ किती असतात आणि त्याचा धंदाच आहे, म्हणजे तो हॉटेलला पुरवतो. खारेगावातनच घेतलेल्या मागे. आणि तसं एक खारेगावात आम्ही ना तुमचं हे मागवतो, एक बिर्याणीचा प्रकार मागवतो, आपली ह्याची बिर्याणी, सीख बिर्याणी. खारेगाव मध्येच एक जण ते आमच्या ओळखीचे आहेत ना, ते तिकडे ऑर्डर देतात सीख बिर्याणीची. स्टोरी सांग चल, काय असते ती. आमच्याकडचे आता निशाण आहेत ना, ही त्या देवीच्या भेटीला नाणार हा ती काल गेली. तिकडून ती आज पूर्ण गावातनं फिरत येणार इथे आल्यानंतर ती इथे देवीच्या दारात येतात आमच्या इथल्या. अच्छा. आणि त्या गावची निशाण आहेत, नाणार गावची निशाण ती ह्या देवीच्या भेटीला आज येणार त्यांच्याबरोबर. एकदम दोन्ही येतात अशी एका वेळेला. अच्छा. मागोमाग येतात. आमची पहिली येतात, नंतर त्यांची येतात. अच्छा. मग इथे आल्यानंतर इथे ते एकत्र म्हणजे आमच्या आधी नसतात, नंतर मग ते नसतात. इथे वस्तीला असतात नानारला. आज रात्री वस्तीला असतात. आणि इकडचे देव हे त्यांच्या नाणारमध्ये काल वस्तीला होते. अच्छा. आज त्यांचे देव इथे वस्तीला असणार. आपल्या देवीच्या भेटीला इथे येतात. अच्छा. गाव भेटीला येतानंतर या देवीच्या इथे येतात वस्तीला. इथे इथून ते मग सकाळी आपल्या गावात येतात. जसे आपले काल गेलेले आज कसे आपल्या गावात आले बरोबर तसे येतात ते. आता उद्या आज संध्याकाळी येऊन उद्या आपल्या गावात जाणार. त्या देवीची भेट घ्यायची, या गावाची गाव भेट म्हणतात. गाव भेटीला निशाण येतात. तर आम्ही आता खाली देवळात चाललोय. इथून तुमचा आंब्याचं हे किती लांब आहे. आंब्याची झाडी बाग खूप. हे तुमच्या घरचे देव ना सगळे. भगवती देवीचं हे नेहमीच कायमस्वरूपी लावलेली असते माटवी ही. आणि गणपती कुठे बसतात. इथे बसतात गणपती. ते खाली तिथे गौरी. अच्छा. मी कारण किती लहान असताना आलेली, आत्यानंतर आत्ता येते. तर आज ही संध्याकाळची यांच्याकडे जे खेळ खेळवले जातात किंवा जे जसं तुम्ही मगाशी माझ्या भावाने जसं सांगितलं की इथे देव नाचवले जातात, जे दुसऱ्या नाणारमध्ये आता गेलेले आहेत ते परत येणार आहेत. तर इथे स्टॉलसुद्धा लावलेला आहे. म्हणजे जी लोक येणार त्यांना संध्याकाळी जर काय खायचं वगैरे असेल तर इथे भजी, वडा, त्याच्यानंतर जिलेबी याचे असं स्टॉल लावलेलं आहे. कासार बायका पण येतात. जेव्हा मी खूप वर्षापूर्वी आलेली तेव्हा ह्याच्यापेक्षा जास्त स्टॉल होते, परंतु आता पहिल्यासारखे स्टॉल किंवा हे पहिल्यासारखं नाही आहे. आता बऱ्याच गोष्टी चेंज झालेल्या आहेत.
तर इथे पण इथे गोठा आहे. आणि हे जे आहे ते आहे भगवती देवीचं मंदिर. हे म्हणजे वर्षानुवर्षे ह्यांच्याचकडे पूजेचा हा मान असतो. आणि हे प्रत्येक जेव्हा सण असतात किंवा त्याच्याचबरोबर सणांच्या बरोबर जे काही विधी केले जातात तर पहिला मान हा यांनाच असतो. काही गावच्या परंपरा आहेत. 2014 साली मंदिर बांधलेलं आहे. आधी अगदी छोटंसं होतं. आणि हा आहे आजूबाजूचा परिसर. आणि हे आहे माझ्या मावशीचं घर इथे बाजूला. आणि पुन्हा असं वर जाऊन लेफ्ट साईडला आहे घर. तर मी आता पोचलेली आहे माझ्या मावशीच्या घरी. आणि आम्हाला बरोबर कणकवलीवरनं इथे यायला 1 तास गेलेला आहे. रस्ता पण खूप छान होता, त्याच्यामुळे खूप काही वेळ नाही लागला. मी मावशीकडे गेल्या माझ्या मते 3 वर्षापूर्वी आलेली ना बहिणी. 3 वर्षापूर्वी आली जेव्हा माझ्या मुलाची मुंज होती. 3 वर्षानंतर मी आत्ता येते. तर आता यांनी भरपूर सारे पदार्थ केलेले आहेत जेवणासाठी. तर जेवणाचीच लगबग आता चालू आहे सगळ्यांची. तर आता काय काय करता आहेत ते मला माहिती नाही, पण थोडेफार पदार्थ माहिती आहेत जे माझ्या आवडीचे आहेत. आणि ते म्हणजे मोदक आणि दुसरी आहे फणसाची भाजी. तर आम्ही आता मोदक करायला घेतोय. तर हे आमचे तयार होत आहेत मोदक. एवढे मोदक बनून झालेत. आणि ह्या 2 आहेत आमच्या सुगरणी ज्या बनवत आहेत मोदक. आणि इथे आई फणसाची भाजी सोलते. आई किती झाली सोलून भाजी तुझी? 1.5 किलो झाली. 1.5 किलो झाली सोलून. हे गुळ का फोडावं लागतं? हे गुळ का फोडताय? खेळगडी येणार ना ते, हा त्याला द्यावं लागतं. अच्छा, जे आता येणार त्यांच्यासाठी द्यावं लागतं. पाणी आणि तिथे नेऊन देणार, उडवून देणार, इथे तयार करून ठेवणार. खाली असतात हे आहे मोदक पात्र. आता हे मोदक पात्र खूप रेअर कोणाकडे तरी बघायला मिळतं. उघड ना. किती वर्ष झाली का मावशी? हा 100 वर्षातलं. हे नवीन घेतलेले, नंतर बदलून घेतलेले, चालन घेतलेले. चाळण बदलून. हे एवढं हे फार जुनं दिसतंय. पूर्वीचं आहे. हे आता मिळणार नाही तांब्याचं. 5-6 पिढ्यांपूर्वीचं आहे ना. गरम पाण्यात हात घाला आणि पटकन निघणार ते. दे पाण्यात दे आणि दे थोडस, म्हणजे ते गरम नाही लागत. 87-88 वगैरे असणार नाही का माती वगैरे. नाही ग बाई, तो उलट म्हणेल माझ्या बायकोने काहीतरी काम केलं. एवढे बस ना एवढं. एक ताट आणि एक ताट. दुसरी काय म्हटलंस तू? चमचन करायची. भाजी ममता बघितली जरा थोडं पाणी. तर जेवणात आहे डाळीची आमटी, भात, चपाती, मोदक, फणसाची भाजी आणि ही आहे वालीची भाजी. तर आता आम्ही सगळेजण जेवायला बसतोय. भाषा ह्या असतात त्या काही सुरुवात होत नाही म्हणून ते आहेत. हो ताई, जेवायला बसा, सुरुवात करा. मदत खूप केली आहे. आधी मी मावशीने माझ्यासाठी फणसाची भाजी बनवली, ती आधी खाऊया. आणि फोडणीला माझ्या भावाने घातली. छान झाली. काही दिसणार ड्रायव्हरला जेवण दुपारचं खूप सारं जेवण जेवून झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळीच जण झोपून गेलो, कारण मी 2 उकडीचे मोदक खाल्ले. त्याच्यानंतर माझ्या आवडीची भाजी जी मावशीने माझ्यासाठीच फक्त बनवलेली, कारण माझ्या घरी कणकवलीला अजूनपर्यंत
फणस तेवढे झालेले नाही आहेत, छोटे फणस आहेत, तसं मी तुम्हाला त्या दिवशी दाखवलं. परंतु हा जो फणस होता तो भाजीचा होता, म्हणजे कुरीचा फणस नव्हता. हा जो फणसाचे गरे जे तयार होतात तो फणस होता. तर मावशीने स्पेशली माझ्यासाठी तो फणस कापलेला होता आणि त्याची भाजी तिने बनवली. त्याच्यानंतर उकडीचे मोदक, मी येणार म्हणून गोड काहीतरी करावं म्हणून तिने उकडीचे मोदक केलेले होते. सो त्याच्यामुळे मग दुपारी एवढं सगळं जेवण झालेलं आहे की आम्ही सर्वजण झोपून गेलो आणि आत्ता उठलोय. तर आता ह्या गावची जी होळीची परंपरा आहे ती तुम्हाला दाखवते. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावातली होळीची परंपरा ही वेगळी असते. तसंच मी आज आलेली आहे कुंभवडे, राजापूरमधल्या कुंभवडे या ठिकाणी. सो तिथे ती परंपरा कशी असते होळीची ती तुम्हाला आज मी दाखवते.